नमस्कार मंडळी, आज आपण राजूरच्या गणपतीचे दर्शन घेणार आहोत. गणपतीच्या शक्तिपीठापैकी हे पूर्ण शक्तिपीठ आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे, जे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राजूर हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. 1985 मध्ये हे बांधायला याची सुरुवात केलेली होती. हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. इतके भव्य मंदिर गणपतीचे कधीच पाहिले नव्हते. गणपतीचे भरपूर मंदिर पाहिले, पण या मंदिराची नवलाईच खूपच छान आहे. जाताना सुंदर असे अष्टकोनी द्वार आहे, त्यातून आपल्याला आत जावे लागते. चला तर आपला राजुरेश्वराच्या दर्शनाचा प्रवास सुरू होतोय. मित्रमैत्रिणींनो, गणेश पुराणात ह्या मंदिराची एक आख्यायिका आहे. तुम्ही नक्की पूर्ण ऐका बरं. वर्णेश्वर नावाचा एक राजा होता. राजा अत्यंत श्रीमंत होता, पण त्याला अपत्य नव्हते. राजा नेहमी चिंतेत राहायचा. तेव्हा राजाने गणपती बाप्पाची खूप आराधना सुरू केली आणि मग त्याला गणपती बाप्पा प्रसन्न झाले. गणपती बाप्पांनी राजाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला, परंतु तो मुलगा खूप कुरूप होता. मुलाच्या रूपामुळे सर्व लोक त्यांना हसतील आणि त्यांचा अपमान होईल, म्हणून राजाने त्या मुलाला जंगलात सोडले. नंतर त्या मुलाचा सांभाळ अगस्त्य ऋषींनी केला. त्यांच्या आश्रमातच हा मुलगा मोठा झाला. अगस्त्य ऋषींनी मुलाला विद्येचे सर्व शिक्षण दिले. पुढे ह्याच मुलाने ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंदुरासुराचा वध केला. ही घटना घडल्यानंतर राजाला आपली चूक लक्षात आली आणि तो अगस्त्य ऋषींना शरण गेला. शेवटी राजाने मुलाला गडावर आणले आणि त्याचा राज्याभिषेक केला आणि हाच तो वरेण्य राजाचा पुत्र पुढे चालून राजुरेश्वर गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला. मित्रमैत्रिणींनो, हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. मंदिरावर केलेले नक्षीकाम देखील खूप अद्भुत आहे. जसे आपण मंदिरात प्रवेश करतो तसे भव्य असे झुंबर आणि वरती पूर्ण कोरीव काम देखील केलेले आहे. ह्या मंदिरामध्ये आपल्याला पहिल्या बाजीराव पेशव्यांनी दिलेली पंचधातूची घंटा आजही इथे बघायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात राजुरेश्वराची स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीला पाहिले की अगदी मनाला शांतता मिळते आणि प्रसन्न देखील वाटते. मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठी दीपमाळ आहे. त्या दीपमाळीचा देखील इतिहास आहे. त्या काळी यादवांवर विजय मिळवून अल्लाउद्दीन खिलजीने दौलताबाद देवगिरी किल्ला जिंकला होता. तेव्हा त्याची नजर राजुरेश्वर मंदिराकडे वळली होती. अंधारातून लखलखणारी ही दीपमाळ त्यांच्या नजरेस पडली. सैन्याकडून चौकशी केल्यावर त्याला कळले ही दीपमाळ राजूरच्या गणपतीची आहे. हे कळताच त्याने आपल्या सैन्याला ती तोडण्यास आदेश दिला. त्या काळातील दीपमाळेची आठवण आपल्याला सर्वांना राहावी म्हणून ती दीपमाळ आज तिथे उभी आहे. मंदिराचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला हेमाडपंथी प्राचीन महादेव विठ्ठल मंदिर आहे. हे मंदिर 12व्या शतकातील, म्हणजेच आता या मंदिराला 900 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या काळातील मंदिरावर केलेले सुंदर नक्षीकाम आजही जशीच्या तशी टिकून आहे आणि हे बघून खरंच नवल वाटते.